पुण्यातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। व्यापारी संघटनांसाठी पवारांनी मोठं कार्य केलं आणि त्यांच्या जाण्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे एरवी गदबदलेला लक्ष्मी रोड देखील अजित पवारांच्या जाण्यामुळे शांत झालेला पाहायला मिळतोय। लक्ष्मी रोडवरून आढावा घेतलेला आहे शिवानी पांढरेनं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार ज्यांनी पुणे वसवलं आणि पुण्याची मोठी प्रगती केली, त्यांचं काल विमान अपघातात निधन झालं आणि त्याच कारणामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातल्या व्यापारी संघटनांनी आहे तो पुण्यातला लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड बंद ठेवण्यात आला आहे आणि हा कडकडीत बंद जो आहे तो आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत देखील आहे। पुण्यातली ही महत्त्वाची बाजारपेठ आहे जी कपडा मार्केट देखील आहे आणि बाकी अन्य वस्तूंची मार्केट आहे। ते मार्केट सध्या बंद ठेवण्यात आलं आहे आणि या मार्केट बंद ठेवण्याच्या माध्यमातूनच अजित पवारांना आहे ती श्रद्धांजली हे सगळे व्यापारी संघटनेचे कर्मचारी असू देत किंवा व्यापारी आहे ते वाहताना दिसत आहेत। आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी राजकारणात जेवढं कार्य केलं तेवढं समाजकारण देखील केलं आणि समाजात असलेल्या विविध घटकांसाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या योजना असू देत किंवा वेगवेगळे पर्याय आहे ते उपलब्ध करून दिले होते। त्यामुळे अनेक व्यापारी संघटना असू देत किंवा समाजातला प्रत्येक घटक अजित पवारांबाबत आत्मीयता बाळगायचा, अजित पवारांना स्वतःचा नेता मानायचा। आज त्यांचा स्वतःचाच नेता या जगात नाही हे त्यांना कळल्यानंतर या सगळ्या मंडळींनी आज लक्ष्मी रोड आहे तो बंद ठेवण्यात आला आहे आणि अजित पवारांना श्रद्धांजली ते वाहताना दिसत आहेत। शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।